पुढचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन, त्यामधला सुद्धा परत सेकंड. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, सॉल्व ग्राफिकली. सो आपल्याला व्हेरिएबल्स एक्स आणि वाय म्हणजे चल जे आहेत ते आपल्याला ग्राफिकली म्हणजे आलेख ड्रॉ करून फाइंड आउट करायचे. सो इथे पण आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये जसं एक्स एक कुठली तरी आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 पुटअप करत होतो तसं इथे पण करायचंय. सो पहिलं हे इक्वेशन घेऊया ज्यामध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, यामध्ये मी वाय ची व्हॅल्यू पुटअप करतो 0. सो एक्स मिळेल 5, आपल्याला इथे एक्स मिळालं. परत त्याच इक्वेशन मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, आता मी एक्स ची व्हॅल्यू 0 पुटअप करतो. सो यामध्ये वाय आपल्याला मिळेल 5. त्याच इक्वेशन मध्ये एकदा एक्स 0 पुटअप करायचा, एकदा वाय पुटअप करायचा. तुम्हाला इथे दोन कोऑर्डिनेट्स मिळतील. सो पहिला कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला आहे 5, 0. सो एक्स मिळाला इथे 5 अँड 0, हा फर्स्ट कोऑर्डिनेट आहे. वाय 0 आहे आणि एक्स 5 आहे. सेकंड कोऑर्डिनेट आहे 0 अँड 5. सो इथे 0 म्हणजे एक्स 0 आहे आणि 5 म्हणजे वाय. सो इथे 0,5. सो इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. पॉइंट्स जोडणारे लाईन आपण ड्रॉ करायचे. ठीक आहे, ही पहिली लाईन झाली. दुसऱ्या इक्वेशन मधून दुसरी लाईन आपल्याला मिळणार आहे. सो दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा सेम तेच करायचं आहे. 0 आणि म्हणजे अल्टरनेटिव्ह तुम्हाला 0 पुटअप करायचे. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे पण आता आपण वाय पुटअप करतोय 0. सो एक्स मायनस 0 इज इक्वल टू 3. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळून जाईल 3. परत त्याच इक्वेशन मध्ये तसं आपण इथे वाय ची व्हॅल्यू पुटअप केली ती 0, तशी एक्स ची व्हॅल्यू त्याच इक्वेशन मध्ये 0 पुटअप करायची. सो 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. सो मायनस वाय राईट साइडला जाऊन प्लस होईल, किंवा तुम्ही वाय जागेवरतीच ठेवा, फक्त मायनस व्हॅल्यू राईट साइडला घेऊन चला. सो वाय इज इक्वल टू -3. सो इथे आपल्याला -3 मिळेल. आता हा सुद्धा पॉइंट आपण लोकेट करूया. पहिला पॉइंट आहे 3 आणि 0. सो 3 म्हणजेच एक्स, हा पॉइंट मिळेल आणि हा पॉइंट मिळेल. सो इथे मिळाला आपल्याला 3,0. दुसरा पॉइंट आहे 0, -3. सो हा फर्स्ट पॉइंट 0 आणि -3 म्हणजेच वाय ऍक्सिस जो खाली असेल. सो इथे 0, -3. सो इथे एक दुसरा पॉइंट मिळाला. इथे परत एकदा लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि जिथे ह्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजेच आपल्याला मिळणार आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. सो इथे आपल्याला हा पॉइंट मिळाला, चेक करायचं. इथे एक्स मिळाला 4 आणि वाय मिळाला 1. सो फ्रॉम ग्राफ एक्स मिळाला आपल्याला 4 आणि वाय मिळाला 1. हे झालं फायनल आन्सर. असंच आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.